हैदराबादवरून सुनील पाटील सर आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि ते सांगत होते जर विरोधक म्हणतात त्या पद्धतीने झालं तर नेमकं काय होऊ शकतं। पण सर तुम्ही जे सांगता त्यानुसार असं वाटतं की तुम्हाला विश्वासच नाहीये जे काही विरोधक बोलतात त्यावर। असं आहे की हे पॉलिटिकल रणांगण आणि पॉलिटिकल पार्टीज नेहमी आपला पक्ष पुढे करण्यासाठी मत मांडण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि मला तर असं वाटतं की हे निकाल कुठल्याही बाजूने येऊ दे, बहुतेक एनडीएच्या बाजूनं 400 क्रॉस करू दे किंवा इंडिया अलायन्सच्या बाजूनं 200 क्रॉस करून दे, दोन्ही पक्ष एकमेकावरती बोट ठेवणार आहेत, सांगणार आहेत की त्यांचा पक्ष हा त्यांनी जी प्रॉमिस केलं होतं, त्यांनी जी दावा केला होता तो आकडा त्यांनी गाठला नाही। त्याच्यामुळे हे अगदी इलेक्शन आणि वोटिंग संपल्यानंतर पण चालूच राहणार। फक्त आपल्याला हे पाहायचं आहे की जी रिजनल इलेक्शन्स आहेत, जिथे असेंब्ली इलेक्शन्स आहेत तिथे काय होणार आहे। आणि आंध्र प्रदेशमध्ये बहुतेक वायएसआर काँग्रेस, जगनमोहन रेड्डी यांची काँग्रेस त्यांना बढत मिळण्याची शक्यता आहे आणि भाजपचा जो परफॉर्मन्स आहे तो ओव्हरऑल दक्षिण भारतात बघण्यासारखा असेल, कारण की तेलंगणामध्ये विशेष काय प्रगती होण्याची चान्सेस कमी दिसतात मला। आंध्र प्रदेशमध्ये फारच कमी आहे। तमिळनाडूमध्ये हा एक राज्य आहे जिथं भाजपला काही सीट एक्स्ट्रा मिळू शकतात, तर ओव्हरऑल 400 गाठणं भाजपला अवघड असणार। त्यामुळे इंडिया अलायन्सची जी हे स्पोक्सपर्सन असतील ते लोक या गोष्टीला बघून तयार असतील भाजपवरती हल्ला करण्यासाठी। निश्चितच सुनील पाटील सर, आणि केरळमध्ये तर इंडिया आघाडीमधलेच पक्ष आपापसात लढताना दिसलेले आहेत, त्याचाही फायदा भाजपला होऊ शकतो असं म्हटलं जातंय। यानंतर आपण मुळे सरांकडे जाऊयात। मुळे सर, जसं मी सांगितलं की शक्यतांचा हा खेळ आहे, अगदी 30 मिनिटं उरलेली आहेत, 30 मिनिटांमध्ये आपल्याकडे कल यायला सुरुवात होईल आणि चित्रही थोडं स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। पण जर समजा इंडिया आघाडी ज्या पद्धतीने सांगतेय की आमचं विश्लेषण आहे, आम्ही सगळा अभ्यास केला आहे आणि त्यानुसार आमच्या 295 जागा येत आहेत, तसं घडलं तर देशामध्ये नेमकं काय होऊ शकतं? काय होऊ शकतं म्हणजे म्हणण्यापेक्षा असं आहे की समजा बहुमताचा आकडाच त्यांच्याकडे गेला, असं झालं तर ते सरकार स्थापन करतील। मुद्दा असा होईल की जे सरकार स्थापन होईल ते 5 वर्ष टिकेल का, की वर्षभरानंतर परत एकदा निवडणुकांना सामोरं जावं लागेल, हा कळीचा मुद्दा आहे। दुसरं जे सुनील पाटील म्हणले त्याच्याशी मी अधिक सहमत आहे की दावे प्रतिदावे करावे लागतात, शेवटच्या चेंडूपर्यंत आपण जिंकणार हा विश्वास प्रत्येकाला बाळगावा लागतो। तो विरोधक बाळगतायत ते चांगली लक्षण आहे, परंतु असा विश्वास बाळगण्याकरताची जी तयारी आहे ती खूप आधी करावी लागते। उदाहरणार्थ एकाच एक उमेदवार देशभरात देण्यात विरोधक अपयशी ठरलेले आहेत। तुम्ही आता म्हणलात की ते एकमेकांच्या परस्पर विरोधात अनेक ठिकाणी लढत आहेत, त्यामुळे 10 वर्ष सत्तेत असलेल्या आणि जिथे नरेंद्र मोदी सारखा एक मोठा ब्रँड जो स्थापित झालेला आहे त्याला जर पराभूत करायचा असेल तर खूप प्रचंड मेहनत करावी लागते। नुसतंच वल्गना घोषणा ह्याच्यातनं काही प्रश्न सुटत नाही। आपला समर्थक टिकला जातो, म्हणजे हे सगळं का केलं जातं तर आपला समर्थक टिकावा, त्याचा हुरूप वाढावा, त्याचा कुठे आत्मविश्वास संपू नये, त्याचं मनोधैर्य खच्चीकरण होऊ नये, याकरता प्रत्येक पक्ष अशा प्रकारचे घोषणा देत असतो, त्या दिल्याही पाहिजेत। परंतु वास्तव काय आहे तर मला असं वाटतं की वास्तव आणखीन 1-2 तासांनी नेमकं काय ते आपल्यासमोर येईल। एक मुद्दा मला जाणवतोय किंवा जो उल्लेख करावा असं वाटतोय, महाराष्ट्रात मात्र उमेदवारांच्याकडे बघून सुद्धा काही ठिकाणी निश्चितपणे मतदान झालेलं असणार, त्यामुळे असा जो काही दावा केला जातोय त्याचं एक कारण महाराष्ट्रातले दिलेले उमेदवार आणि जनतेने त्यांना दिलेलं समर्थन हा मुद्दा निश्चित असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।